बातमी कोल्हापूरमधील संवेदनशील गाव पट्टण कोडोलीत पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद उफाळला। पट्टण कोडोलीतील दंगलीच्या पार्श्वभूमीमुळे कोणत्या महापुरुषांचा पुतळा उभारण्यास परवानगी नाही, मात्र पट्टण कोडोलीत काही शिवभक्तांनी परवानगीशिवाय शिवरायांचा पुतळा उभारला आणि वाद वाढला। विनापरवानगी उभारलेला शिवरायांचा पुतळा काढण्याची तयारी प्रशासनाने केली आहे, मात्र शिवभक्तांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय। या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा न हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसंच परवानगी मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या। दरम्यान पट्टण कोडोली गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 2 दिवसापूर्वी बसली फक्त प्रशासनाला असं पाहिजे होतं की ते विनापरवाना बसलेले आहे। मग आम्ही प्रशासनाला असं सांगितलं, आमच्या ऑफिसच्या लेवलला जी काय कागद आम्ही ऑफिस देऊ शकतोय त्या पद्धतीनं आम्ही लवकरात लवकर प्रशासनाला कागद देऊन रीतसर आम्ही मागणी घेऊन आम्ही मूर्ती कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन मूर्ती ठेवायचा निर्णय ग्रामपंचायत पट्टण कोडली व शिवभक्त पट्टण कोडलीचे या सर्वांनी आणि गावकऱ्यांनी हा असा निर्णय घेतला आहे। मुरलीधर जाधव साहेब जे आपले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत, तसेच गोकुळचे संचालक आहेत शासन नियुक्त, यांच्या मध्यस्थीने शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री होते, यांनी आश्वासन दिले आहे की आपल्या मूर्तीला 1 इंचही धक्का लागणार नाही, पण मूर्ती आपल्याला तात्पुरती परवानगी मिळूपर्यंत सुरक्षित जागी ठेवली पाहिजे आहे, या जागेत सुरक्षित करून ठेवली पाहिजे। त्यासाठी आम्ही आता ही मूर्ती बंदिस्त स्वरूपात ठेवणार आहोत। पट्टण कोडोलीत नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीत कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्याला परवानगी नाही। 1987, 1997 आणि 2011 साली झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याला परवानगी नाकारली जाते। पट्टण कोडोलीतील चौकाचं छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव, मात्र तिथे पुतळा नव्हता। शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी शिवभक्तांची मागणी होती। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी मध्यरात्री विनापरवानगी शिवरायांचा पुतळा उभारला। 2 दिवस ग्रामपंचायतीकडून पुतळ्याला सुरक्षा मिळाली। विनापरवानगी उभारलेला पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाकडून 48 तासांची मुदत देण्यात आली। प्रशासनाने दिलेली मुदत पूर्ण होताच पुतळ्याजवळ शिवभक्त एकवटले। पट्टण कोडोलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। त्यानंतर परवानगी मिळेपर्यंत शिवरायांचा पुतळा झाकून ठेवण्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंनी सूचना दिल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।